दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड इंदोर महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कुंदलगाव जवळ ट्रॅक्टर थेट खड्ड्यात गेले. ट्रॅक्टर चालकाला पुढील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. प्रत्यक्षदर्शींनी जखमीला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ऊट मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. ऊट मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. ऊट मराठा. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलने पेटताना पाहायला मिळत आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात देखील गेल्या 6 दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण सुरू आहे. मात्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाजाचा संयम सुटत चाललाय. आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून महामंडळाच्या बसेसवर असलेले पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासत निषेध नोंदवलाय. दरम्यान चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांचे वाहन अडवत संतप्त मराठा आंदोलकांनी त्यांना प्रश्न विचारत चांगलेच धारेवर धरले. हा प्रश्न तिथे पण मांडलेला आहे. कोणाला घेऊन आलेलो आम्ही हजर राहिले सांगण्यासाठी आला घेऊन आले का तुम्ही? कोणालाही घेऊन आलेलो नाही. आजपर्यंत का झालं नाही सगळे? तुम्ही तिथं बोललं पाहिजे. मी तिथेही हाच माझी भूमिका मांडलेली आहे आणि तिथेही माझ्या भूमिकेमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाऊ आपल्याला एखाद दिवस आठवत नसेल, 2018ला मराठा समाजाचं जे आंदोलन नाशिकला झालं तेव्हा मराठा समाजाने जेव्हा मागणी केली, भारतीय जनता पक्षाचा पहिला आमदार मी होतो जेव्हा राजीनामा तिथं दिलेला होता. आणि याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु हा भ्रम आपल्या कोणाच्या मनामध्ये राहता कामा नाही. ज्यावेळेस आरक्षणासाठी ती वेळ येईल तेव्हा मराठा समाजाचा कुठलाही आमदार त्याला पुढे बघणार नाही. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक डॉक्टर सय्याजी गायकवाड, नंदकुमार कोतवाल, गणेश निंबाळकर, प्रकाश शेळके, समाधान जामदार, बाळासाहेब गाडे, संपत वक्ते, चंद्रकांत देवरे, घमाजी सोनवणे, निलेश लंके यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आज चांदवड बंदची हाक देण्यात आली. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस पाऊल उचलत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलन होत असून याच पार्श्वभूमीवर आज सकाळी चांदवड येथे टायर जाळीत मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या. मुंबई आग्रा महामार्गावर टायर जाळत एक मराठा लाख मराठा, भाजप सरकार चले जाऊ अशा अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आज चांदवड बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच वणीमध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणात ग्रामीण भागातील मराठा बांधव, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला सहभागी झालेत. आज वणी येथे
सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती हळूहळू खालवत चालली आहे। ही प्रकृती खालवत असताना या आपण म्हणू शकतो या नामर्द सरकारला त्यांची कोणतीही काळजी आजपर्यंत वाटत आली नाही। आम्ही सकल मराठा समाज या सरकारला चेतावणी देतो की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण जाहीर करावा। आम्हाला ना कोणाच्या आरक्षणाला धक्का लावता, न कोणत्या समाजाच्या भावना दुखावता आम्हाला सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, जे आमच्या हक्काचं आहे। तुम्ही बघत आला आत्तापर्यंत की कोणत्याही युद्ध असेल काय असेल, प्रत्येक संकटाला सर्वात पुढे असणारा आमचा मराठा समाज असतो आणि या मराठा समाजाला वेठीस धरायचं काम या निर्दयी सरकारने आज केलेलं आहे। जर आमच्या मनोज जरांगे पाटलांना त्याचा एवढा जरी धक्का लागला तर या सकल मराठा समाज आज फक्त साखळी उपोषणाला बसलेला आहे। भविष्यात 2 दिवसांनी हा समाज हा रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर त्याचा जो उद्रेक होईल त्याला पूर्णपणे हे महाराष्ट्राचं सरकार कारणीभूत असेल। लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर करावे, नाहीतर हा मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करेल। याचबरोबर सिन्नरमध्ये देखील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्यात येत आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले। तसेच दिंडोरी येथे देखील नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली असून बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ झालाय। आजपासून दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण मराठा समाज बांधवांच्या वतीने सुरू करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा जवळजवळ आजचा 6वा-7वा दिवस आहे। तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही। त्यांना सर्व आम्ही दिंडोरी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व मराठा समन्वयकांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी दिंडोरी शहराच्या ठिकाणी तहसील कार्यालय येथे साखळी उपोषणासाठी बसलेलं आहे। तरी हे आंदोलन आम्ही बऱ्याच दिवसानं शांततेच्या मार्गानेच करत आहोत। याची शासनाने दखल घेतली पाहिजे, नाहीतर हळूहळू कुठेही इथे या दिंडोरी तालुक्यात सर्व लोक शांतताप्रिय आहे। भविष्यात या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जर नाही घेतली, आज जे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे तेच भविष्यात काहीतरी तीव्र आंदोलन करू। त्यात अनेक स्वरूपात मग ते रास्ता रोको असेल, दिंडोरी तालुका बंद असेल, अशा प्रकारचे आंदोलन हाती घेण्यात येतील। तरी सरकारला विनंती आहे लवकरात लवकर याची दखल घ्यावी। धन्यवाद। आज सकल मराठा समाजाच्या वतीने दिंडोरी येथे आज हे साखळी उपोषण जे काही चालू केलं आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी दिंडोरी तालुक्याचे समस्त मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। आणि या उपोषणाची दखल मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवत चालली आहे, त्याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा हे आंदोलन अजूनही पेटण्याची शक्यता आहे। आणि आम्ही संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे। मनमाड शहरात देखील दत्त मंदिर रोड ते एकात्मता चौक येथे मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात तिरडे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते, तसेच महिला वर्गाची ही लक्षणीय गर्दी दिसून आली। आनंद बडोदेसह सतीश इंद्रेकर, बाळासाहेब सोनवणे, संतोष विधाते, गणेश केदारे, चांदवड, वणी, सिन्नर, दिंडोरी, मनमाड। दक्ष न्यूज। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत देवळा तालुक्यातील संपूर्ण गावातून उपोषण सुरू राहील, असे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले। देवळा येथील गिरणारे, कुंभारडे आणि चिंचवे आदी गावात तसेच खर्डा येथेही उपोषण सुरू आहे। तसेच देवळा तालुक्यातील अनेक संघटनांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आहे।
यावेळी केदा आहेर, योगेश आहेर, विजय पगार, पंडित निकम, भाऊसाहेब पगार, जितू आहेर असे बहुसंख्य नेते मंडळी तसेच विद्यार्थ्यांनी तहसीलदार सूर्यवंशी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना आरक्षण संदर्भात निवेदन दिले. आदिनाथ ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मागील काही दिवसांमध्ये सातपूर विभागात अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. साधारण 8 चोरीच्या घटना घडल्या असून यात रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मंगळसूत्र अशा वस्तू चोरी गेल्या होत्या. मात्र काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सातपूर पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल फिर्यादींकडे सुपूर्द केलाय. आठवडाभरातच या संपूर्ण घटनांचा छडा लावत सातपूर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल फिर्यादींना परत दिलाय. या उपक्रमाबद्दल सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अधिक माहिती दिली. दरम्यान चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले. आज सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी यांचा चोरीस गेलेला किंवा गहाळ झालेला किंवा रॉबरी झालेला मुद्देमाल हा आपण परत केलेला आहे. ही जी कन्सेप्ट आहे ही नाशिक पोलीस आयुक्तालयातील आमचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 माननीय मोनिका राऊत मॅडम, अंबड डिव्हिजनचे आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. यामागील उद्देश जो ठरवून दिलेला आहे की माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण बऱ्याचदा चांगली कामं करतो, नेहमीच चांगली करतो, परंतु त्याला प्रसिद्धी मिळत नाही. मुद्देमाल परत देताना त्याचं कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी या ठिकाणी केली जात नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आपण महिन्याच्या शेवटी म्हणजे महिन्याभरात जो काही मुद्देमाल आपण रिकव्हरी केलेला असेल तो आपण फिर्यादींना परत करतो. त्या संदर्भाने हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटी घेऊन त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी मिळावी हा यामागचा उद्देश व पोलिसांची प्रतिमा उजळ व्हावी याकरिता हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आज आपण या ठिकाणी एकूण 8 फिर्यादींना आपण एकूण मुद्देमाल परत केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे अतुल उमाकांत राणे फिर्यादी आहेत, त्यांच्या कंपनीमध्ये चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 12 लाख रुपये कॅश अशी चोरी झाली होती आणि त्या चोरीचा उलगडा आपण एक 12 तासात केलेला होता. यामध्ये सर्व वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन होते. क्राईम ब्रँचचे युनिट 2चे यांचे देखील आपल्यासोबत सहकार्य होतं आणि हा गुन्हा आपण या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे. याच्यात एकूण 11,95,800 रुपये आपण या ठिकाणी रिकव्हर करून श्री अतुल राणे यांना आपण तो मुद्देमाल परत केलेला आहे. तसेच या ठिकाणी आपण 2 टू व्हीलर आहेत, 2 मोबाईल आहेत, 3 मोबाईल, 3 टू व्हीलर आहेत, असा एकूण 13,52,800 रुपयाचा मुद्देमाल आपण फिर्यादी ज्यांचा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता यांना आपण या ठिकाणी परत केलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या कारवाया आम्ही माननीय अंकुश शिंदे साहेब आमचे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी असा हा कार्यक्रम राबवणार आहोत. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. NPA गोल्ड लोन, फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 93 79 72 96 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू.
ऑक्शनमध्ये दागिने सोडून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा MP गोल्ड लोन मध्ये. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या निफाड तालुक्यातही मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू झाले. राज्यभरात मराठा आंदोलन पेटले असून याचे पडसाद निफाडमध्ये देखील दिसून येत आहे. निफाडच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलनाचा दुसरा दिवस असून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा असे आवाहन निफाड येथील मराठा बांधवांनी केले. जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर आंतरवली, सराटी, जालना जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा म्हणून अतिशय मनापासून आंदोलन करून समाजाला न्याय देण्याच्यासाठी मनोज पाटील जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांनी अल्टिमेटम दिला तरी सरकारकडून कुठलंही ठोसाचं पाऊल उचललं गेलेलं नाही. ते आता आरक्षण देण्याची वेळ आलेली असताना समाज माध्यमांमध्ये अनेक चुकीच्या माणसांना पुढं आणताय आणि काहीतरी त्या आरक्षणाला आणि त्या आंदोलनाला वेगळी दिशेचं काम देण्याचं काम हे सरकार आता या ठिकाणी करत आहे. खरं तर गुणरत्न सदावर्ते सारखा माणूस हा या भाजप सरकारचे देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय जवळचा माणूस आहे. त्याला सांगितलं. त्याच्यानंतर नारायण राणे आणि त्याची दोन्ही मुलं ते काय सांगताय ते एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून त्यांचं वेगळंच काहीतरी बोलणं चालू आहे. आणि मग ही आंदोलनाला आणि उपोषणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे काही ठराविक माणसं करताय. खरं तर पहिल्यांदा काहीतरी चांगल्या पद्धतीने मनोज पाटील जरांगे यांच्या रूपाने मराठा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र या ठिकाणी झाला आणि मग आरक्षणाला वेगळं काहीतरी पाऊल, वेगळा काहीतरी मार्ग दाखवण्यासाठी आज काहीतरी सरकारचे प्रयत्न झाले. मला असं वाटतं 70 वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या जातींना सुद्धा आरक्षण देण्यात आलं आणि म्हणून सर्व समाजांचा पालक समाज म्हणून नेतृत्व करत असलेल्या मराठा समाजाला योग्य ते आरक्षण देण्याच्यासाठी आणि योग्य पद्धतीने अतिशय कायदेशीर पद्धतीने ते आंदोलन या ठिकाणी उपोषण त्यांचं जरांगे पाटलांचं चालू आहे. महाराष्ट्रातून देशातून योग्य त्यांना साथ या ठिकाणी सर्व समाजाची मिळते. केवळ मराठा समाजाचीच नाही तर सर्व समाजाची योग्य ती साथ त्या ठिकाणी त्यांना मिळते आहे. आज मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांचं जालना येथे आज 6वा दिवस होऊन 7वा दिवस उजाडला. उपोषण चालू आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या समर्थनानंतर जागोजागी गावोगावी साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण चालू आहे.
तरी पण या सरकारला जाग येत नाही. हे दुर्दैव असं म्हणावं लागेल मराठा समाजाचं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मराठा अजूनही त्यांना जाग कशी येत नाही. हे यांच्या समाजाला न्याय देऊ शकत नाही. तर यांनी स्वतःला मराठा म्हणून घ्यावे का हा प्रश्न, किंवा हे यांना समाजाचे नेते म्हणावा का असा प्रश्न सकल महाराष्ट्रातील मराठा समाजाला पडलेला आहे. आणि 30 दिवस यांनी स्वतःहून मागून घेतलेले असताना, मनोज जरांगे पाटील यांनी 10 दिवस बोनस दिलेला असताना सुद्धा यांनी 40 दिवसात यांनी साधा एक कागदही यांचा हल्ला नाही. मग हे 40 दिवस काय केले, झोपा काढीत होते का असा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाज बांधवांना महाराष्ट्रातील पडलेला आहे. आणि आजही तो बिचारा माणूस उपाशी तापाशी बसलेला असताना, त्यांची प्रकृती इतकी खालावत असताना, आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असताना एकही राजकीय नेता किंवा एकही कोणाला असं वाटत नाही की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार यांना जाब विचारायला पाहिजे. तुम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करता, तर तुमचं काम आहे की तुम्ही प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे. अजूनही 7वा दिवस उजाडू नये. यांची अजून मिटिंग चालू आहे, फक्त तारीख पे तारीख चालू आहे. अजून दिवस मागून वाढवत आहे. मग तुम्ही 40 दिवस काय केलं हा प्रश्न का त्यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठ्याचा प्रश्न आहे. जरांगे पाटील गेल्या 7 दिवसापासून आंतरवेली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला कोणी आज सरकार दाद देत नाही आहे. त्या सरकारला दाद देत नाही आहे, त्या अनुषंगाने आम्ही या निपाड गावात आमरण उपोषणाला बसलो आहोत. तर उद्या मी तुम्हाला सरकारला एक सांगू इच्छितो, उद्या जर जरांगे पाटलांच्या जीवितास काही बरं वाईट झालं तर आम्ही आमरण उपोषण, आम्हाला इतिहासात फक्त गांधीजी शिकवले नव्हते, तर आम्हाला भगतसिंग राजगुरू हे पण शिकवले. हे पण सरकारने याकडे दखल घ्यायची आहे. तसेच आम्ही या तदनंतर रस्त्यावर सुद्धा उतरण्याची आमची भूमिका आहे. यावेळी किरण कासव, अमोल वडकुले, किरण धारराव, पवन बुकणे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी उपोषण करत आरक्षणासाठी पाठिंबा दिलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वंचित बहुजन समाजाचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या विरोधात वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघातर्फे निफाड पोलिसांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की बाळासाहेब आंबेडकर यांच्या आर्यन मोगल यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघातर्फे सांगण्यात येत आहे. प्रथमतः निफाड तालुक्याच्या वतीनं मी रमेश बाबुराव मोरे, एकलेवादी परिषद संघटना तालुका अध्यक्ष, आज विलास भाऊ खडताळे यांनी आर्यन मोगल यांच्या विरोधात जो हा शब्द वापरलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करण्यात इथं सगळे जमलेलो आहोत. आणि आज यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करू. समजा आज संध्याकाळपर्यंत जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुन्हा एकदा निवेदन देऊ, तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ. गेल्या काही दिवसापूर्वी एका मुलाने केली होती. सगळेजण आले तर त्या मुलाचं नाव आहे आर्यन मोगल. याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला. जय भीम, जय शिवराय. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते तसेच प्रबुद्ध भारतचे संपादकीय म्हणून आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कोठुरे येथील एका मुलाने, जो की शाळकरी मुलगा म्हणून म्हणता येणार नाही परंतु कॉलेजचा मुलगा आहे, त्याने बाळासाहेबांवरती इंस्टाग्राम या सोशल नेटवर्कवरती एक गलिच्छ प्रकारची अशी असभ्य कमेंट केलेली आहे. त्या कमेंटच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यामध्ये आमच्या निफाडचे शहर अध्यक्ष विलास खडताळे यांनी या संबंधितावरती योग्य कारवाई होणे का आम्ही निवेदन अदा केलं होतं. त्या निवेदनावरती निफाड पोलीस ठाण्याने
काय कारवाई केली या संदर्भात मी प्रबुद्ध भारतच्या वतीने एक सुजाण नागरिकांच्या वतीने जसे की आमचे बांधव आहेत यांच्या वतीने निफाड पोलीस ठाण्याला या घटनेवरती काय कारवाई झाली याचं निराकरण व प्रश्न विचारण्यात आम्ही इथे आलो. पोलिसांनी आम्हाला आज मितीस त्या मुलाला आणण्याचं आश्वासन केलेलं आहे व त्यावरती योग्य कारवाई करू असं त्या व्यक्तीवरती योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला निफाड पोलीस ठाण्याने दिलं आहे. हा कोठे येथील मुलगा हा आर्यन विलास मोगल नावचा मुलगा असून या संदर्भात निफाड पोलीस ठाण्यापुढे काय कारवाई करते आता आम्ही याची वाट बघून आहोत. जय शिवराय, जय भीम. दरम्यान या संदर्भात निफाड पोलिसांना निवेदन देण्यात आले असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी निफाड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास खडताळे, आंबेडकरी चळवळीतील प्रथमेश खडताळे, बाळू पगारे, समाधान सोनवणे यांचं मोठ्या संख्येने बहुजन समाज उपस्थित होता. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. येवला तालुक्यातील धुळगाव येथे काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील धुळगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला. दरम्यान गेल्या 6 दिवसापासून धुळगाव येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू असून काल कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला. सरकारने मराठा समाजाची परीक्षा बघू नये असे आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. संध्याकाळी 7 वाजेपासून जरांगे पाटलांनी जे आंदोलनाचे प्रकार सांगितले होते 7 दिवसापूर्वी, साखळी उपोषण, स्कॅन्डल मार्च. आता आमचं साखळी उपोषण 6 दिवसापासून चालूच आहे. आज स्कॅन्डल मार्च होतं. स्कॅन्डल मार्च पूर्ण गावातून आम्ही अतिशय उत्कृष्ट प्रमाणे केलेलं आहे. सर्व मराठा बांधवांनी भरभरून आम्हाला पाठिंबा दिला. सर्व उपस्थित होते गावातील बांधव, सर्वच धर्माचे होते गावातील जरी होते. आम्हाला सर्व धर्मांचा पाठिंबा आहे. उद्यापासून आता आमचं अमरण उपोषण चालू होणार आहे. त्याच्यामध्ये 2 पप्पू योगेश सोमवंशी आणि सीताराम गायकवाड हे 2 तरुण तर बसणारच आहे. अजूनही त्यांना जोडीदार झाले ते त्यांना इच्छुक असतील त्यांना आम्ही बसवणारच आहे. ज्या पद्धतीनं म्हणून जरांगे पाटलाचं पुढचं नियोजन असेल त्या पद्धतीनं आम्ही कार्य चालू ठेवणार आहे मराठा बांधव. जो काही कॅन्डल मार्च इथं धुळगावमध्ये मोठ्या संख्येने झाला तर जरांगे पाटील यांना आपल्या जाहीर पाठिंबा समस्त गावचा आमचा आहेच. ही वेळ अशी आहे, अभी नाही तो कभी नाही. उपोषणचा आज 6वा दिवस आहे. लोक त्वेषाने आपल्या आरक्षणासाठी जातीने पेटलेले आहेत. सरकारने याचा विचार करावा, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम सरकारला निश्चितच भोगावे लागतील. कारण आजचा तरुण अजून थांबलेला आहे. 1% पण त्याचा उठाव झालेला नाही. सगळे 100% जर उठाव झाले तर सरकारला घराबाहेर पडू शकत नाही. तर माझी सरकारला विनंती आहे की आरक्षण सरकारने लवकरात लवकर जाहीर करावे. आमच्या जरांगे पाटलाचा आत्मक्लेश त्यांचा तळतळाट घेऊ नये, नाहीतर हा तळतळाट त्यांना इलेक्शन पिरियडमध्ये भोवल्याशिवाय राहणार नाही. माझं हे सरकारला जाहीरपणे सांगणं आहे. तर सरकारने वेळेची दखल घेतली तर आहे, नाही तर त्याचे परिणाम गंभीर त्यांना भोगावे लागतील ही मी त्यांना विनंती करून सांगत. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या संख्येने मराठा बांधव, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते. संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी येवला तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळ आगार व्यवस्थापक हिरे
यांना निवेदन देण्यात आले. पुणे, मालेगाव, नाशिक, संभाजीनगर या मार्गावर चालणाऱ्या बस सेवा बंद कराव्या. फक्त विद्यार्थ्यांसाठी बस सेवा चालू ठेवाव्या या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी आमच्याकडून कुठलेही प्रवासी आणि विद्यार्थ्यांना हानी होणार नाही असे स्पष्टीकरणही देण्यात आले. मराठ्यांची योद्धा जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं आहे त्याकरता आज आम्ही येवला तालुका एस टी डेपोमध्ये आलो आणि ते निवेदन दिलं का लालपरी ही इथं नुकसान होऊ नये आणि अन्यथा आंदोलनाच्या पलीकडे कोणी जर तिचं जर नुकसान केलं असेल त्या आंदोलकांवर त्याची जबाबदारी येणार नाही. याकरता आम्ही निवेदन दिलं का तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठेही बस न पाठवता फक्त विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरता बस चालू ठेवावा हीच विनंती करण्याकरता आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. NPA गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मराठा आंदोलक अधिक तीव्र होताना दिसत आहेत. राज्यभरातून अनेक आंदोलने मराठा समाजाकडून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सटाण्यात शासनाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. संतापलेल्या मराठा बांधवांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबवून त्यावरील नेत्यांच्या व शासनाच्या पोस्टरला काळे फासून महामार्ग रोखत महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑनलाईन तसेच सिन्नरमध्ये देखील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत सदस्य विद्या पगार यांनी आज राजीनामा दिलाय. त्याचबरोबर कळवणमध्ये देखील एक दिवसीय उपोषण मराठा बांधवांकडून करण्यात आले. राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे. प्रशांत कोठावदे सठाणा सह उमेश कापडनीस कळवण, बाळासाहेब सोनवणे सिन्नर, दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भाजप सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. भाजप सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. भाजप सरकार चले जाओ. मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा बांधव आंदोलन करताय. याच पार्श्वभूमीवर चांदवड येथील मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चांदवड तालुक्यात बेमुदत साखळी उपोषण मराठा बांधवांनी सुरू केले. मात्र तरी देखील सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने काल दिनांक 28 ऑक्टोबर रोजी चांदवड येथे सर्वपक्षीय कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव आणि भगिनींनी अभिवादन केले. आठवडे बाजार, सोमवारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड असा या कॅन्डल मोर्चाचा मार्ग होता. दरम्यान या कॅन्डल मोर्चामध्ये सर्वाधिक मराठा बांधव व भगिनी यांनी सहभाग घेतला होता. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड तालुक्यातील शिंदे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. निशा शिंदे, वय 27 वर्ष असं आत्महत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे. शेतातील कामे करता येत नाही, तसेच माहेरून गाडी घेण्यासाठी 2 लाख रुपये आण यासाठी सासरचे मंडळी निशा हिला सतत मारहाण करत होते, तसेच अपमानास्पद वागणूक देत होते. याच त्रासाला कंटाळून निशा हिने दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेबाबत मयत विवाहितेचे वडील प्रभाकर काशीनाथ चव्हाण, वय 59 वर्ष, राहणार पिंपळद, यांनी वडनेर भैरव पोलिसात निशाचे पती, सासू व सासरे यांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त करणे व हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या सर्व प्रकाराला आळा कधी बसणार असा सवाल महिला करतायत. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव रजिस्टर संघटना असलेली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या आदेशाने जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक अधिकारी दिनेश पंत ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक तालुका पत्रकार संघाची द्विवार्षिक सन 2024-25 निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एका पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
या सर्व नूतन कार्यकारिणीस जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी तथा तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात। यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पंत ठोंबरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली। आज नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी माझ्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली। त्याच्यामध्ये ही जी कार्यकारिणी आहे ही 2024 व 2025 अशा 2 वर्षासाठी मी जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये आमचे जे जिल्हा संस्थापक अध्यक्ष आहेत यशवंत पवार साहेब आणि आता जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत बोरगुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची आम्ही पार पाडलेली आहे। तर त्याच्यामध्ये आज संपूर्ण कार्यकारिणी म्हणजे अध्यक्षांपासून कार्यकारिणी सदस्यांपर्यंत 15 सदस्यांची आम्ही निवड केली। ही सर्व निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी करणसिंग बावरी पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। तर कार्याध्यक्षपदी लियाकत पठाण यांची निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी सुनीता पाटील यांची निवड करण्यात आली। तर दुसरे उपाध्यक्ष पंकज पाटील यांची निवड करण्यात आली। यानुसार पुढील कार्यकारिणी आम्ही निवडलेली आहे। ही सर्व कार्यकारिणी 2 वर्षासाठी आहे। या नवीन कार्यकारिणीला मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभेच्छा देतो। नमस्कार। तसेच नवनियुक्त अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सर्वोपरी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य यशवंतराव पवार साहेब व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी नाशिक तालुका अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं व आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस व माजी अध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे सर यांनी आमच्या नावाची शिफारस करून ते आज आमचा अध्यक्ष म्हणून त्यांनी नियुक्ती केली आहे। त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रकारे नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत जे माझ्या समेत 15 सदस्य आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची माझी इच्छा आहे। पद हे फक्त नावाला असतं, फक्त आपले नातेसंबंध आपली मैत्री ही आपण एकत्र करून जे काम करतो ते महत्त्वाचं असतं। मग आपले जे पत्रकार आहेत ज्यांना न्याय मिळत नाही, बातमी केली का त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या जाते, अशा सर्व पत्रकारांसाठी आम्ही काम करणार आहोत। मागच्या 1 वर्ष आम्ही विविध कार्यशाळा घेऊन नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ काय कार्य करू शकतो हे संपूर्ण जिल्ह्याला दाखवलं आणि त्याचीच पावती म्हणून आम्हाला हे जे पदं दिलेले आहेत, जे सर्वत्र मागच्या 8-9 महिन्यामध्ये आम्ही ज्या कार्यशाळा राबवल्या, काही निवेदनं दिले, ह्या कामाची आम्हाला पावती मिळाली असं मी समजतो आणि पुढे असं सर्वांना सोबत घेऊन काम करेल ही मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आजच्या कार्यकारिणीचे नाव डिक्लेअर झाले। आज जी कार्यकारिणी डिक्लेअर झाली आहे पुढच्या 2 वर्षासाठी, त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मी स्वतः करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष म्हणून लियाकत पठाण, उपाध्यक्ष म्हणून सुनीता पाटील, दुसरे उपाध्यक्ष म्हणून पंकज पाटील, तसेच सरचिटणीस म्हणून डॉक्टर राकेश श्रीवंश, सरचिटणीस म्हणून अब्दुल पठाण, खजिनदार म्हणून प्रवीण गोतिसे, तसेच खजिनदार म्हणून तेजश्री उखाडे, संघटक म्हणून जे महत्त्वाचं पद आहे संघटन बळकटी करण्यासाठी पत्रकारांना एकत्र करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे असे भैयासाहेब कटारे व त्यांच्यासोबत काम करणार असे जनार्दनजी गायकवाड, तसेच यासोबत 4 कार्यकारिणी सदस्यही निवडण्यात आलेले आहे। यामध्ये राकेश पाटील, तौसिफ शेख, वकार खान व दिनेश पगारे यांचा समावेश आहे। यावेळी अध्यक्ष म्हणून करणसिंग रामसिंग पवार बावरी यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून लियाकत पठाण यांची निवड करण्यात आली आहे। तसेच उपाध्यक्ष संगीता पाटील व पंकज पाटील, सरचिटणीस डॉक्टर राकेश श्रीवंश, सहसरचिटणीस अब्दुल कादिर, खजिनदार प्रवीण गोतिसे, सहखजिनदार तेजश्री उखाडे, संघटक भैयासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील, तौसिफ शेख, वकार खान, दिनेश पगारे यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। यावेळी विक्रम भास्कर, संतोष शिंदे, अंकिता पाटील सह आदी पत्रकार उपस्थित होते।
ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. NPA गोल्ड लोन, फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड इंदोर महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कुंदलगाव जवळ ट्रॅक्टर थेट खड्ड्यात गेले. ट्रॅक्टर चालकाला पुढील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. प्रत्यक्षदर्शींनी जखमीला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. उठ मराठा. संपूर्ण
महाराष्ट्रात मराठा आंदोलने पेटताना पाहायला मिळत आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यात देखील गेल्या 6 दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण सुरू आहे। मात्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाजाचा संयम सुटत चाललाय। आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून महामंडळाच्या बसेसवर असलेले पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासत निषेध नोंदवलाय। दरम्यान चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांचे वाहन अडवत संतप्त मराठा आंदोलकांनी त्यांना प्रश्न विचारत चांगलेच धारेवर धरले। हा प्रश्न तिथे पण मांडलेला आहे। हे कोणाला घेऊन आलेलो नाहीये, आम्ही हजर राहिले सांगण्यासाठी घेऊन आले का तुम्ही? मी कोणालाही घेऊन आलेलो नाही। आजपर्यंत का झालं नाही सगळे? तुम्ही तिथं बोललं पाहिजे। मी तिथेही हाच माझी भूमिका मांडलेली आहे आणि तिथेही माझ्या भूमिकेमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाऊ आपल्याला एका दिवस आठवत नसेल, 2018ला मराठा समाजाचं जे आंदोलन नाशिकला झालं तेव्हा मराठा समाजाने जेव्हा मागणी केली, भारतीय जनता पक्षाचा पहिला आमदार मी होतो जेव्हा राजीनामा तिथं दिलेला होता आणि याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु हा भ्रम आपल्या कोणाच्या मनामध्ये राहता कामा नाही। ज्यावेळेस आरक्षणासाठी ती वेळ येईल तेव्हा मराठा समाजाचा कुठलाही आमदार त्याला पुढे बघणार नाही। यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड, नंदकुमार कोतवाल, गणेश निंबाळकर, प्रकाश शेळके, समाधान जामदार, बाळासाहेब गाडे, संपत वक्ते, चंद्रकांत देवरे, घमाजी सोनवणे, निलेश लंके यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आज चांदवड बंदची हाक देण्यात आली। सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस पाऊल उचलत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलन होत असून याच पार्श्वभूमीवर आज सकाळी चांदवड येथे टायर जाळीत मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या। मुंबई आग्रा महामार्गावर टायर जाळत एक मराठा लाख मराठा, भाजप सरकार चले जाऊ अशा अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। दरम्यान मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आज चांदवड बंदची हाक देण्यात आली आहे। तसेच वणीमध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले। या साखळी उपोषणात ग्रामीण भागातील मराठा बांधव, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला सहभागी झालेत। आज वणी येथे सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती हळूहळू खालवत चालली आहे। ही प्रकृती खालवत असताना या आपण म्हणू शकतो या नामर्द सरकारला त्यांची कोणतीही काळजी आजपर्यंत वाटत आली नाही। आम्ही सकल मराठा समाज या सरकारला चेतावणी देतो की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण जाहीर करावा। आम्हाला ना कोणाच्या आरक्षणाला धक्का लावता, न कोणत्या समाजाच्या भावना दुखावता आम्हाला सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, जे आमच्या हक्काचं आहे। तुम्ही बघत आला आत्तापर्यंत की कोणत्याही युद्ध असेल काय असेल, प्रत्येक संकटाला सर्वात पुढे असणारा आमचा मराठा समाज असतो आणि या मराठा समाजाला वेठीस धरायचं काम या निर्दयी सरकारने आज केलेलं आहे। जर आमच्या मनोज जरांगे पाटलांना केसा एवढा जरी धक्का लागला तर या सकल मराठा समाज आज फक्त साखळी उपोषणाला बसलेला आहे। भविष्यात 2 दिवसांनी हा समाज हा रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर त्याचा जो उद्रेक होईल त्याला पूर्णपणे हे महाराष्ट्राचं सरकार कारणीभूत असेल। लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर करावे, नाहीतर
हा मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करेल. याचबरोबर सिन्नरमध्ये देखील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले. तसेच दिंडोरी येथे देखील नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ झालाय. आजपासून दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण मराठा समाज बांधवांच्या वतीने सुरू करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा जवळजवळ आजचा 6वा-7वा दिवस आहे. तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही. त्यांना सर्व आम्ही दिंडोरी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व मराठा समन्वयकांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी दिंडोरी शहराच्या ठिकाणी तहसील कार्यालय येथे साखळी उपोषणासाठी बसलेलं आहे. तरी हे आंदोलन आम्ही बऱ्याच दिवसानं शांततेच्या मार्गानेच करत आहोत. याची शासनाने दखल घेतली पाहिजे. नाहीतर हळूहळू कुठेही इथे या दिंडोरी तालुक्यात सर्व लोक शांतताप्रिय आहे. भविष्यात या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जर नाही घेतली, आज जे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे तेच भविष्यात काहीतरी तीव्र आंदोलन करू. त्यात अनेक स्वरूपात मग ते रास्ता रोको असेल, दिंडोरी तालुका बंद असेल, अशा प्रकारचे आंदोलन हाती घेण्यात येतील. तरी सरकारला विनंती आहे लवकरात लवकर याची दखल घ्यावी. धन्यवाद. आज सकल मराठा समाजाच्या वतीने दिंडोरी येथे आज हे साखळी उपोषण जे काही चालू केलं आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी दिंडोरी तालुक्याचे समस्त मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. आणि या उपोषणाची दखल मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे, याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी. अन्यथा हे आंदोलन अजूनही पेटण्याची शक्यता आहे आणि आम्ही संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. मनमाड शहरात देखील दत्त मंदिर रोड ते एकात्मता चौक येथे मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात तिरडे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. तसेच महिला वर्गाची ही लक्षणीय गर्दी दिसून आली. आनंद बडोदेसह सतीश इंद्रेकर, बाळासाहेब सोनवणे, संतोष विधाते, गणेश केदारे, चांदवड, वणी, सिन्नर, दिंडोरी, मनमाड. दक्ष न्यूज. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देवळा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत देवळा तालुक्यातील संपूर्ण गावातून उपोषण सुरू राहील, असे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले. देवळा येथील गिरणारे, कुंभारडे आणि चिंचवे आदी गावात तसेच खर्डा येथेही उपोषण सुरू आहे. तसेच देवळा तालुक्यातील अनेक संघटनांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिलाय. यावेळी केदा आहेर, योगेश आहेर, विजय पगार, पंडित निकम, भाऊसाहेब पगार, जितू आहेर असे बहुसंख्य नेते मंडळी तसेच विद्यार्थ्यांनी तहसीलदार सूर्यवंशी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना आरक्षण संदर्भात निवेदन दिले. आदिनाथ ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मागील काही दिवसांमध्ये सातपूर विभागात अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. साधारण 8 चोरीच्या घटना घडल्या असून यात रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मंगळसूत्र अशा वस्तू चोरी गेल्या होत्या. मात्र काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सातपूर पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल फिर्यादींकडे सुपूर्द केलाय. आठवडाभरातच या संपूर्ण घटनांचा छडा लावत सातपूर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल फिर्यादींना परत दिलाय. या उपक्रमाबद्दल सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अधिक माहिती दिली. दरम्यान चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले. आज
सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी यांचा चोरीस गेलेला किंवा गहाळ झालेला किंवा रॉबरी झालेला मुद्देमाल हा आपण परत केलेला आहे. ही जी कन्सेप्ट आहे ही नाशिक पोलीस आयुक्तालयातील आमचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 माननीय मोनिका राऊत मॅडम, अंबड डिव्हिजनचे आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. यामागील उद्देश जो ठरवून दिलेला आहे की माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण बऱ्याचदा चांगली कामं करतो, नेहमीच चांगली करतो, परंतु त्याला प्रसिद्धी मिळत नाही. मुद्देमाल परत देताना त्याचं कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी या ठिकाणी केली जात नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण महिन्याच्या शेवटी म्हणजे महिन्याभरात जो काही मुद्देमाल आपण रिकव्हरी केलेला असेल तो आपण फिर्यादींना परत करतो. त्या संदर्भाने हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटी घेऊन त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी मिळावी हा यामागचा उद्देश व पोलिसांची प्रतिमा उजळ व्हावी याकरिता हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आज आपण या ठिकाणी एकूण 8 फिर्यादींना आपण एकूण मुद्देमाल परत केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे अतुल उमाकांत राणे फिर्यादी आहेत, त्यांच्या कंपनीमध्ये चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 12 लाख रुपये कॅश अशी चोरी झाली होती आणि त्या चोरीचा उलगडा आपण एक 12 तासात केलेला होता. यामध्ये सर्व वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन होते. क्राईम ब्रँचचे युनिट 2चे यांचे देखील आपल्यासोबत सहकार्य होतं आणि हा गुन्हा आपण या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे. याच्यात एकूण 11,95,800 रुपये आपण या ठिकाणी रिकव्हर करून श्री अतुल राणे यांना आपण तो मुद्देमाल परत केलेला आहे. तसेच या ठिकाणी आपण 2 टू व्हीलर आहेत, 2 मोबाईल आहेत, 3 मोबाईल 3 टू व्हीलर आहेत, असा एकूण 13,52,800 रुपयाचा मुद्देमाल आपण फिर्यादी ज्यांचा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता यांना आपण या ठिकाणी परत केलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या कारवाया आम्ही माननीय अंकुश शिंदे साहेब आमचे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी असा हा कार्यक्रम राबवणार आहोत. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.